तर अगोदर सर्वांना आहे आणि मनापासून स्वागत आणि मनापासून नमस्कार। तर तुम्ही प्लेटिंग बघतच आहात। आज आपण काय बनवलेला आहे तर मस्त तोंडात विरघळणारा शिरा बनवलेला आहे। दिसायला एवढा भारी दिसतोय आणि खायला तर क्या बात आहे। तर वेळ न घालवता किचन मध्ये जाऊ आणि मस्त तुपातला शिरा बनवू। तर गॅस ऑन केलेला आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर आता मस्त तूप टाकून घेऊ आणि आता विलायची टाकू आणि आता ओला नारळ टाकून घेऊ। तुम्ही सुक्क पण टाकू शकता। नारळ थोडं तुपामध्ये परतून घेऊ आणि आता लगेच रवा टाकून घेऊ। रवा आपल्याला छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे। आणि मागे मी शिरा बनवलेला आहे, तो गुळामधला आहे विदाउट साखरेचा। तो तुम्ही नक्की जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये। आणि आज आपण शिरा बनवतोय तो साखरेमधला आहे। तर छान रवा तुपामध्ये परतून घेऊ आणि आता साखर टाकून घेऊ। साखर तुम्ही तुमच्या आवडीने टाका। गोड खाणार असलात तर थोडी साखर वाढवा आणि गोड खात नसाल तर ही साखर एवढी परफेक्ट आहे। आणि मोठा ग्लास भरून दूध टाकत आहे मी। तुम्ही वाटलं तर थोडंसं अर्धा ग्लास गरम पाणी करून पण टाकू शकता। तर छान मिक्स करून घेऊ। आणि जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असताल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर आता ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि आता थोडंसं मीठ टाकून घेऊ। आणि गोडाच्या पदार्थामध्ये असं चुटकीभर मीठ टाकलं ना तर गोडाची चव आणखी वाढते। तर छान मिक्स करून घेऊ। थोडं झाकण ठेवून वाफ काढून घेतलेले आहे। तुम्ही बघतच आहात मस्त आपला शिरा बनलेला आहे। परत एकदा छान मिक्स करून घेऊ। तर मस्त सॉफ्ट असा आपला रवा बनलेला आहे। तर हा आपला तुपामधला शिरा बनून तयार आहे। तो प्लीज सब्सक्राइब करा, लाइक करा, शेअर करा।